नमस्कार, माझं नाव प्रगत लोके. नमस्कार, माझं नाव प्रेरणा लोके आणि वेलकम बॅक टू व्लॉगिंग. प्रेरणा परत तुझं एकदा स्वागत आहे. सो प्रेरणा आता बॅक टू वर्क आलेली आहे आणि प्रेरणा परत आली आहे. तसंच आपण प्रेरणाच्या नावानेच आपण एक नवीन व्हेंचर स्टार्ट करतोय आणि ते म्हणजे आहे आपलं प्रेरणा एक्झिबिशन. ओके, सो मी मध्ये ट्रॅव्हल करत होतो आणि प्रेरणाने ऑलरेडी आपलं जे पहिलं एक्झिबिशन आहे तर त्याच्यावरती काही रील्स बनवलेल्या आहेत. पण मला असं वाटलं की एक व्हिडिओ बनवणं आवश्यक आहे की आम्हाला ही प्रेरणा एक्झिबिशनची संकल्पना कशी सुचली आणि त्याच्या थ्रू आपण काय काय करणार आहोत आणि कधी कधी करणार आहोत. प्रेरणा, पहिल्यांदा तू मला सांग की प्रेरणा एक्झिबिशनची संकल्पना आपल्याला कधी सुचली? तो आपण जेव्हा प्रगत फाउंडेशनचं एक्झिबिशन भरवलं होतं गोराईमध्ये, तर तेव्हा तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलेला होता त्या एक्झिबिशनला आणि त्याच्यातूनच कुठेतरी एक प्रेरणा मिळाली आम्हाला की प्रेरणा एक्झिबिशन चालू करण्याची. चालू करण्याची. ओके, ते 2 दिवसाचं होतं, पण पहिल्याच दिवशी ना लोकांनी जे सामान आणलेलं त्यातलं ऑलमोस्ट 70% संपलेलं सोल्ड आउट झालं. आणि त्याच वेळी आम्हाला रिअलाइज झालं की पोटेन्शियल की जर आम्ही एखादं एक्झिबिशन रन करतोय, सो आज आपले सोशल मीडियावरती मिळून म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब मिळून एक जवळजवळ 8 लाख फॉलोअर आहेत. ओके, आणि आपला रीच पण तेवढा आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा आपण एखादं एक्झिबिशन भरवतो, सो आपण जर त्याच्यामध्ये खूप चांगली व्हरायटी ठेवली एक्झिबिशनमध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये शॉपिंग रिलेटेड, तर मग बरेचसे लोक ऑल ओव्हर महाराष्ट्रातून किंवा मुंबईतून त्या एक्झिबिशनला पार्टिसिपेट करू शकतात. आणि तोच पर्पज होता. त्यामुळे आमचं बऱ्याच महिन्यांपासून चाललं होतं. ओके, पण मध्ये प्रेरणा आणि आम्ही थोडे बिझी झालेलो, तर त्याच्यामुळे हा प्रोग्राम थोडा डिले झाला. ओके, पण या दरम्यान आम्ही बऱ्याचशा एक्झिबिशन्सना पण भेटी दिल्या. आम्ही ते पण बघितलं की एक्झिबिशन्स कसे रन होतात आणि ते कशाप्रकारे ऑर्गनाईज केले जातात. आमचा जो एक्सपिरियन्स होता तो पहिल्या एक्झिबिशनचा खूपच चांगला होता. तर तो जो सगळा एक्सपिरियन्स राहिला, तर त्याच्यातून आम्ही प्लॅन केलं आहे की आता प्रेरणा एक्झिबिशन आम्ही आता खूप फ्रिक्वेंटली प्लॅन करणार आहोत. तर ऑलमोस्ट एव्हरी मंथ एक एक्झिबिशन आम्ही प्लॅन करतोय. येस. ओके, मे बी रेनी सीझनच्या वेळी तो कॉल घेता येईल की काय करायचं त्यावेळी, कारण खूप हेवी रेन वगैरे असेल तर. बाकी अदरवाईज एव्हरी मंथ एक एक्झिबिशन करण्याचा आमचा प्लॅन आहे. थोडं आमचं स्केड्यूल बिझी असतं, कारण आता रिअल इस्टेटमध्ये मी बिझी आहे, त्यामुळे ट्रॅव्हलिंग असतं. प्रेरणाचं तर तुम्हाला माहितीच आहे की प्रेरणा आता नुसती प्रेरणा नाही आहे, तर ती मॉम पण आहे. ओके, आणि बाकीचे आमचे जे बिझनेस आहेत, हॉस्पिटॅलिटी म्हणा, आपला मँगोचा बिझनेस म्हणा, किंवा आपला रिअल इस्टेट म्हणा किंवा व्लॉगिंग म्हणा, तर ते सगळं पण चालू राहणारच आहे. आणि त्याच्याबरोबर आपलं हे नवीन व्हेंचर आपण स्टार्ट केलं आहे, प्रेरणा एक्झिबिशन. सो नावातच सगळं आहे प्रेरणा आणि प्रेरणाचं एक्झिबिशन आहे. सो बेसिकली आम्ही हे जे प्रेरणा एक्झिबिशन स्टार्ट केलं, आम्ही जेव्हा फाउंडेशनला पण एक्झिबिशन भरवलेलं, सो त्यावेळी आम्हाला सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीतून मिळालेला की जे पण पार्टिसिपंट होते 40-50 लोक, ओके, तर त्यांचा माल फटाफट कपलेला आणि त्यांचा समोरून रिस्पॉन्स आम्हाला आला की खूप छान रिस्पॉन्स आम्हाला आमच्या प्रत्येक स्टॉलला मिळाला. आणि आमचं जे काही आम्ही सामान इथं आणलेलं होतं विकायला, तर ते खूप छान पद्धतीने विकलं गेलं. जाताना सेकंड डेला जाताना सगळ्यांचा चेहऱ्यावर एक आनंद होता, भरभरून असं आनंदाने सगळे घरी गेले. त्याच्यामुळे आम्हालाही कुठेतरी एक असं वाटलं की हा येस, आपण करू शकतो हे. येस. आणि तुम्हाला तर माहिती आहे की सध्या आपली इंडियन गव्हर्नमेंट पण बघा पूर्णपणे फोकस करते आहे एंटरप्रिनरशिपवरती. सगळेजण प्रमोट करतात की आज आपण एक 4 ट्रिलियन इकॉनॉमी आहोत आणि बाय 2047 आपण एक 30 ट्रिलियन इकॉनॉमी बनलं पाहिजे. तर याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे काय, तर एंटरप्रिनरशिप. म्हणजे आज जॉब करून तुम्हाला मुंबईमध्ये सर्व्हाइव्ह करणं खूप डिफिकल्ट झालं आहे, पण बिझनेस करून तुम्ही करू शकता. किंवा घरातली एक व्यक्ती जर जॉब करते तर दुसऱ्याने बिझनेस करता येणं शक्य आहे. आणि स्पेशली स्त्रियांचं पार्टिसिपेशन आपल्या इकॉनॉमीमध्ये वाढलं पाहिजे. आणि ही जी एक्झिबिशन्स असतात ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मोठ्या प्रमाणात स्त्रिया जास्त पार्टिसिपेट करतात. आणि सो आम्हाला कुठे ना कुठेतरी या स्त्रियांना पुढे आणण्याचा प्रयत्न करायचा होता. तर आता बघा युनिक आम्ही हे करतोय की आता आम्ही एक्झिबिशन्स तर बरेच बघतो आणि मुंबईमध्ये म्हणा, पुण्यामध्ये म्हणा किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रात वेगवेगळी एक्झिबिशन्स भरतात. पण त्याचबरोबर आता आम्हाला एक जवळजवळ 8-8.5 वर्षाचा सोशल मीडियाचा एक्सपिरियन्स राहिला आहे. आज सोशल मीडिया थ्रू आपण मँगोसारखे एकदम ट्रॅडिशनल प्रोडक्ट पण प्रमोट करतो. त्याशिवाय आपण हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात पण आहोत, आपण रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये पण आहोत. सो ओव्हरऑल एक खूप चांगला एक्सपिरियन्स आला आहे की सोशल मीडिया थ्रू पण या एंटरप्रिनरना आपण कशा प्रकारे मदत करू शकतो. सो आम्ही असं काहीतरी कॉम्बिनेशन घेऊन आलो आहे की बाबा तुम्ही जर एक एंटरप्रिनर आहात, ओके, तर तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स प्रेरणा एक्झिबिशन थ्रू ऑफलाईन पण विका. आणि त्याचबरोबर जी पण एंटरप्रिनर्स आमच्याबरोबर प्रेरणा एक्झिबिशन थ्रू असोसिएट होतील, तर त्यांना आम्ही सोशल मीडिया गायडन्स पण देणार आहोत. मे बी त्यांच्यासाठी आम्ही काही खास लेक्चर्स अरेंज करू, ओके, किंवा त्यांना 1 to 1 आम्ही काही ना काही गायडन्स देण्याचा प्रयत्न करू. किंवा आमची जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत तर त्याच्यावरून पण
त्यांना त्यांचे प्रोडक्ट्स प्रमोट करायला हेल्प करू, किंवा त्यांचं जे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत तर ती कशी ओपन करायची, ती त्यांनी कशी सक्सेसफुली रन करायची, तर याच्यासाठी पण त्यांचे प्रॉडक्ट कसे प्रमोट करायचे त्याच्यासाठी पण आम्ही त्यांना मदत करणार आहोत. सो हा एक युनिक फॉर्म्युला राहील प्रेरणा एक्झिबिशनचा. सो वी विल बी ऑपरेटिंग ऑफलाईनमध्ये पण सिन्स वी आर देअर. ओके, सो आम्ही आपलं जे एक्झिबिशन आहे तर ते आपल्या सोशल मीडिया थ्रू आम्ही किंवा अदर सोशल मीडिया कॉन्टेंट क्रिएटर आहे. Creators. ओके, सो आम्ही असं नाही आहे की फक्त आम्ही आमच्या थ्रूच आमचं एक्झिबिशन प्रमोट करणार आहोत. तुम्ही पण जर कॉन्टेंट क्रिएटर असाल या फील्डमध्ये, स्पेशली तुम्ही एक्झिबिशन कव्हर करता, सो तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. स्क्रीनवरती नंबर दिसतोय की आम्ही तुम्हाला पण सांगू की तुम्ही पण या आमच्या एक्झिबिशनला, आणि यू कॅन ऑल्सो प्रमोट अवर एक्झिबिशन्स. आणि आपण हे जे एंटरप्रेन्युअर आहेत तर त्यांना चांगलं एक्सपोजर देऊ, त्यांचा बिझनेस ग्रो करण्यासाठी आपण हेल्प करणार आहोत. सो प्रेरणा, आपलं हे जे पहिलं प्रेरणा एक्झिबिशनचं एक्झिबिशन आहे तर ते नक्की आहे कुठे? सो या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपण 14 आणि 15 मार्च 2026 रोजी एक्झिबिशन भरवतोय. डेट आत्ताच डिक्लेअर करते, नक्की लक्षात ठेवा, नक्की या. आपलं एक्झिबिशन असणार आहे बोरिवलीमध्ये MHB ग्राउंड, त्याच्याच समोर सायली इंटरनॅशनल स्कूल आहे, त्याच्या स्कूलच्याच बाजूला ब्लेस टर्फ म्हणून आहे, त्या टर्फमध्ये हे आपलं एक्झिबिशन असणार आहे. ओके, आणि आम्ही मेक शुअर करतोय की एक्झिबिशनमध्ये ना तुम्हाला चांगली व्हरायटी बघायला मिळेल. हो. ओके, सो असं नाही आहे की आम्हाला कॉल्स तर बरेच आलेत, ऑलरेडी प्रेरणाने रील्स लॉन्च केले आहेत त्याच्यानुसार, पण आम्ही बघतोय की त्याच्यामध्ये असं नको आहे की एकदम रिपीट एंटरप्रेन्युअर असतील. Correct. सो मे बी कोणी कोकणी प्रोडक्ट्स घेऊन येत आहे, तर कोणी त्याच्यामध्ये ज्वेलरी घेऊन येत आहे, कोणी हँड पेंटेड गिफ्टिंग आयटम्स घेऊन येत आहे, कोणी वेगळ्या वेगळ्या म्हणजे गिफ्टिंग्स म्हणा, किंवा आता आपल्या गुढीपाडव्याला लागणारी जी खणाची वस्त्र असतात, गुढीपाडव्याचं जे वस्त्र असतं ते म्हणा. सो ट्रेडिशनल गोष्टीसुद्धा, त्याच्याबरोबर आपण ऑफिसला जे फंक्शन्सला वगैरे आपण साडी वगैरे वेअर करतो, तर त्याच्यामध्ये पण आपण ट्रेडिशनल साडीज किंवा मल कॉटन आणि म्हणजे ऑफिस वेअर साडीज, कुर्तीज म्हणा, बाकी सगळं व्हरायटी म्हणजे ऑल एज ग्रुपपासून सगळ्यांसाठी, म्हणजे लहान मुलांपासून ते सगळ्यांपर्यंत, मोठ्यांपर्यंत, सगळ्यांपर्यंत इकडे शॉपिंगला एक तुम्हाला वन स्टॉप डेस्टिनेशन मिळणार आहे. आणि त्याशिवाय बघा, आता बघा, प्रत्येक जी व्हेन्यू असेल तर त्याची कॅपॅसिटी वेगळी असेल. बरोबर. काही ठिकाणी 30 स्टॉलची असेल, काही ठिकाणी 50 स्टॉलची असेल, काही ठिकाणी 100 स्टॉलची असेल. पण त्याच्यामध्ये पण आम्ही मेक शुअर करणार आहोत की प्रत्येक आपला जो इव्हेंट असेल प्रेरणा एक्झिबिशनचा, तर त्यावेळी आम्ही काही नवीन पार्टिसिपंटला तिथे इंट्रोड्यूस करणार आहोत. बरोबर. ओके, ॲज अ Yes. एंटरप्रेन्युअर म्हणून. ओके, असं नाही होणार की बाबा एकदा आमची टीम लॉक झाली की बाबा हे पहिले एंटरप्रेन्युअर आहेत 50च्या 50, तर त्या सगळ्यांना म्हणजे ऑब्व्हियसली ते असतीलच पुढे कंटिन्यू, पण अजूनही बाकी एंटरप्रेनर्सना सुद्धा आम्ही एक्सपोजर देण्याचा येस, प्रयत्न ॲटलीस्ट एक करणार 5 ते 10 नवीन एंटरप्रेन्युअर्सना आम्ही नक्कीच त्यांना एक्सपोजर देत राहू. Yes. ओके, आणि दिस इज गोन बी अ कंटिन्युअस प्रोसेस. एक नवीन सुरुवात आम्ही केलेली आहे, आणि तुम्हाला माहिती आहे की आता ही हळूहळू ग्रोथ राहील, आणि याची सगळी जबाबदारी मेजरली प्रेरणाच्या शोल्डरवरती असेल. Yes. ओके, सो प्रेरणा, आर यू रेडी? येस, आय एम रेडी. तुम्ही फक्त खूप छान प्रतिसाद द्या, आपल्या एक्झिबिशनला या, हा. मस्त प्रतिसाद द्या. आपले जे काही मराठी एंटरप्रेनर उद्योजक आहेत त्यांना भरघोस असा प्रतिसाद द्या, त्यांच्याकडून भरपूर अशी खरेदी करा, आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा एकदा आनंद बघून नक्की जा. ओके, सो आपलं प्रेरणा एक्झिबिशनचे डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसत असतील, डिस्क्रिप्शनमध्ये पण दिसत असतील, तर नक्की व्हिजिट करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या एक्झिबिशनला नक्की या. आणि जर तुम्ही उद्योजक असाल आणि तुम्हाला आपल्या एक्झिबिशनमध्ये स्टॉल लावण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर स्क्रीनवर नक्की नंबर दिसतोय, त्यावर कॉन्टॅक्ट करा. ओके, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.